नमस्कार. मी महेंद्रकर युद्धवीर शिवराम, सोलापूर महानगरपालिका प्रशाला क्रमांक 2 बाळेस. आपल्याला गणितामध्ये संख्या म्हणजे नेमकं काय हे बघायचं आपल्याला. वर्ग 8वी मध्ये काही नवीन संकल्पना आहेत, त्या नेमक्या काय आहेत आपण पाहणार आहोत. आता ही वस्तू नेमकी काय आहे हे मला माहिती नाहीये. मग मी काय करणार, बाजारात जाणार आणि मला हे असं दे असं सांगणार मी. मग तो दुकानदार देईल हे. मग त्यानं प्रश्न विचारेल किती. तर मला किती याचा अर्थ सांगता येत नाही, म्हणून मी काय करतो, एवढं दे म्हणतो मी. मग एवढं दे याला म्हणतात संख्या. मग आता काय करतो मी, समजा हे ह्या एवढ्या काड्या घेतल्या मी. एवढ्या काड्या दे म्हणण्यासाठी मी काय करणार, हे माझे बोट असं दाखवणार आणि हे एवढे आहेत असं दाखवणार. मग हे पुन्हा एक घेतलं आणि हे एवढ्या काड्या दे म्हणणार मी. माझा हात आता संपला, आता म्हणजे बोट संपले. फार फार झालं मी हे अजून एवढ्या काड्या घेणार आणि मग हे किती, तर असं आणि असं दाखवणार. याचा अर्थ असा होतो की माझ्याकडे बोटे मोजकेच आहेत. म्हणून की माणसाने काय केलं, त्याला नाव दिलं. पहिलं नाव आलं एक. आता एक हा एक शब्द आहे. वस्तू किती आहेत हे सांगणारा शब्द म्हणजे संख्या. त्यातला एक हा शब्द घेतला आपण, तर एकला निश्चित आकार नाहीये. समजा मी ही पट्टी घेतली, याला एकच म्हणणार. ही पट्टी घेतली तरी ह्याला एकच म्हणणार. हे घेतलं तरी याला एकच म्हणणार. हे घेतलं तरी एकच म्हणणार. हे लिंबू घेतलं तरी एकच म्हणणार आणि चाकू घेतलं तरी एकच म्हणणार. म्हणजे एकला निश्चित अर्थ नाही. म्हणजे जोपर्यंत तुम्ही वस्तू घेत नाही, वस्तूचा आधार घेत नाही, तोपर्यंत एकला अर्थ निश्चित होत नाही. पण दुर्दैवानं आपल्याला गणितामध्ये 1-2 जे शिकवलं जातंय ते वस्तूचा आधार घेतल्याशिवाय समजत नाही, पण हे वस्तू घेऊन शिकवत नाही. यामुळे त्रास होतो. आता याच्यामध्ये मी मोजायला सुरू केलं, 1, 2 असे मोजायला लागतो मी. मग याला म्हणतात 1-2 सुरू झाली मोज संख्या. आता पूर्ण संख्या, पूर्णांक, अपूर्णांक, परिमेय, अपरिमेय याचा नेमका अर्थ काय बघतो आपण. आता पहिला मुद्दा तुमच्या लक्षात आला, संख्या म्हणजे काय, वस्तू किती आहेत ही सांगण्याची पद्धत म्हणजे संख्या होय. आता प्रश्न येतो, संख्या लिहितात कसे आणि नैसर्गिक संख्या म्हणजे नेमकं काय. नैसर्गिक संख्या म्हणजे 1 पासून सुरुवात होते, 1, 2, 3, 4, 5 असं मोजलं जातो, त्याला नैसर्गिक संख्या म्हणतात. आता प्रश्न सर्वात महत्वाचा आहे की संख्या लिहितात कसे. हा एक मुद्दा जर नीट कळला तर बऱ्याच गोष्टी आपल्याला पुढे कळतील. संख्या लिहित असताना हा आपण गट करतो. आपण हा गट 5चा आहे, 5चा गट करून लिहू शकतो मी. हा गट 10चा आहे, 10चा गट करून लिहू शकतो. हे 3चा गट आहे, 3चा गट करून लिहू शकतो. मग आता प्रश्न असा आहे, संख्या लिहितात कसे. हा 3चा गट केला मी, म्हणून इथं मी असं 3 लिहिणार
गट, 3चा गट. आणि महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या, हा गट पूर्ण झालाय म्हणून ह्याच्या डोक्यावर 1 लिहिणार. याला म्हणतात घात आणि मग याला म्हणतात पाया. आणि मग अजून एक इथं संख्या येते, हा एक गट आहे, इथं 1 येणार आणि याला म्हणतात गुणक. म्हणजे संख्या लिहित असताना 3 हा गट झाला, गट पूर्ण आहे का, आहे, 1 लिहिला. आणि असे गट किती आहेत, 1 गुणक. आता समजा मी हे लिहित असताना एक ही काडी घेतली. एक काडी कशी लिहावी, तर गुणक संख्या पाया 3 आहे, मग ह्याचे चिन्ह होणार 3, 0 1 2, हे 3 चिन्ह आहेत. 3 चिन्हाचा वापर करून मी संख्या लिहिणार. मग आता इथं 3 पाया, डोक्यावर 0 येणार कारण गट पूर्ण झाला नाही. आणि मग 1 म्हणून इथं गुणक चिन्ह 1 येणार. मग या चिन्हाचा अर्थ वेगळा आहे, याचा अर्थ वेगळा आहे, याचा अर्थ वेगळा आहे. पाया म्हणजे गट कितीचा केला तो. घात म्हणजे गट पूर्ण झाला आहे का नाही. आणि गुणक म्हणजे ते गट किती वेळा आहे हे लिहिणं. हे 3 शब्द नीट समजले तर तुम्हाला गणित पुढचं समजायला लागेल, संख्या कशा लिहितात हे कळायला लागेल. आता मी 1 घेतलं, आता हे 2 घेतलं. आता 2 कसे लिहावे, तर इथं 2 येणार कारण गुणक 2 आहे, गुणक चिन्ह आहे. आणि गट पूर्ण नाही झाला म्हणून इथं 0 आलं. आता मी अजून 1 घेतो. मी आता अजून 1 घेतल्यानंतर हे होणार 3. आपल्याकडे चिन्ह आहेत 0 1 2 असे 3 चिन्ह आहेत. माझ्याकडे तिसरं चिन्ह नाहीये. तरी सुद्धा तुम्हाला समजण्यासाठी मी थोड्या वेळाकरता मी काय करतो, हे 3 मानतो. 3 गुणिले 0, पाया 3 घात 0 आणि हे 3. हे 3 नाही आहे चिन्ह, पण समजेपर्यंत समजून घेतो. आता 3 चा घात 1 आणि हे 0 म्हणजे घाताची बेरीज होईल आणि ह्याच्या डोक्यावरील 3 चा 1वा घात. आता इथं 0वा घात होता म्हणून ही संख्या लिहित असताना काय करत होता, याच्या पुढे असा गट करतात. हे गट करून 3 चा गट 1 असा लिहितात. म्हणजे इथं आला पाया 3 आला, 1 पूर्ण झाला आणि इथं 1 आला म्हणून 1 गुणिले 3 चा घात 1 आला. ही संख्या लिहिण्याची पद्धत आहे. आता इथं अजून एक चूक होणार. समजा तुम्ही असंच लिहिलात, हे चूक काय होणार बघा. माझ्या हातात काडी अजून एक नाहीये, ते लिहिणं सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. म्हणून इथं काय करणार मी, 0 गुणिले 3 चा 0वा घात. आता मी परत काय करतो, एक काडी घेतो. मी एक गट आणि एक काडी हे लिहिताना असं लिहिणार मी. इथं 1 गुणिले 3 चा 1वा घात अधिक 1 गुणिले 3 चा 0वा घात. म्हणजे दुसरी काडी घेतो आणि मग इथं काय करतो, इथं 2 गुणिले 3 चा 0वा घात घेतो. आता तिसरी काडी घेतो आणि मग इथं लिहिला मी 3 गुणिले 3 चा 0वा घात. म्हणजे हे झालं 3 चा 1वा घात आणि 3 चा 1वा घात आणि इथला 3 चा 1वा घात म्हणून हे झालं 2 गुणिले 3 चा 1वा घात, पहिला घात. म्हणजे इथं संख्या आली आता इथं 2 गुणिले 3 चा पहिला घात अधिक 0 गुणिले 3 चा 0वा घात. आता माझे झाले 2 गट. आणि मग आता मी काय करतो, अजून एक घेतो. आता मग आता ह्याला कसं लिहिणार,
2 गुणिले 3चा 1वा घात अधिक 1 गुणिले 3चा दुसरा घात. दुसरी काडी घेतली, इथं 2 येणार. तिसरी काडी घेतली, असं होणार आहे. आणि मग इथं येणार 3, म्हणजे हे होणार 3चा 1वा घात. आणि म्हणून इथं पुन्हा इथं झाला, आता इथं हे 1, म्हणजे 3 गुणिले 3चा 1वा घात अधिक 0 गुणिले 3चा 0वा घात. मग आता काय करणार, इथं चिन्ह संपले, मग ह्याचा गट्टा करणार मी. मग आता इथं होणार हे 3चा, ह्याचा होणार दुसरा घात, इथे 1 1 म्हणून संख्या काढणार मी. 3चा दुसरा घात 1 वेळा अधिक 3चा पहिला घात 0 वेळा अधिक 3चा 0वा घात 0 वेळा. म्हणजे गुणक चिन्ह आणि पाया हे शब्द नीट कळला तर तुम्हाला संख्या लिहिता येतील. मग आपली पद्धत कोणती आहे? आपली पद्धत 10 लिहिण्याची पद्धत आहे. 10 पाया घ्यायचा. हे अशा काड्या 10 घ्यायच्या आणि 10चा एक गट झाला की मग दुसरा गट घ्यायचा, असा तिसरा गट घ्यायचा, असे 10 गट केलं. आता तुमच्या लक्षात आलं असेल 3चा दुसरा घात म्हणजे नेमकं काय? गटाचा गट. आणि 3चा 1वा घात म्हणजे एक गट पूर्ण झाला आणि 3चा 0वा घात म्हणजे गट पूर्ण झाला नाही, असं लिहिण्याची पद्धत आहे. हे कळल्यानंतर तुम्हाला पुढच्या गोष्टी कळायला लागतील. आता नैसर्गिक संख्या म्हणजे नेमकं काय होत आपण आता 1, हे 1 आहे, पण हे 1 नाही, ह्या पर नीट समजून आहे. हा 1 आहे, हा 1 नाहीये, तर हे गुणक चिन्ह आहे. गुणक चिन्ह आहे म्हणजे याला 1 वेळा म्हणायचं. हे 2 आहे, हे 2 नाही आहे, हे 2 वेळा आहे. 2 वेळाचे चिन्ह गुणक चिन्ह आहे. मग असे चिन्ह आपण किती घेतो? पाया जेवढा असेल म्हणजे गट जेवढा असेल तेवढे गुणक चिन्ह येणार. आपला पाया 10 आहे म्हणजे गट 10चा आहे, म्हणजे गुणक चिन्ह किती येणार? 0 1 2 3 4 5 6 7 8 9 असे 9 गुणक चिन्ह आणि हे 10. म्हणजे गुणक चिन्ह ह्याला 1 वेळा 2 वेळा 3 वेळा 9 वेळा हे गुणक चिन्ह आहे. आपण दुर्दैवाने ह्याला 1 2 म्हणतो, हे 1 2 नाही, गुणक चिन्ह आहे. हे कळल्यानंतर आपण आता बघू नैसर्गिक संख्या म्हणजे काय. म्हणजे मी मोजायला सुरू करताना 0 म्हणून मोजत नाहीये. मी कुठली वस्तू मोजताना 1 पासून सुरुवात करतो आणि पुढे मोजत जातो. मग मला आता काय करायचं आहे, हे 1 पासून सुरू झाले 1 2 3 असं म्हणतो, पण हे लिहित असताना खरं लिहित असताना काय लिहितो आपण 1 2 3 नाही, 1 वेळा गुणक बहुपदी मधला गुणक चिन्ह घेतला 1 2 3 आणि पुढचं समजा असं लिहायचं असेल 1 गुणिले 10चा 0वा घात हे 1 आहे. 1 गुणिले 10चा 0वा घात म्हणजे 1, म्हणजे पाया 10 घात 0 गुणक चिन्ह 1. आता मला काय करायचं आहे, ह्या 2 काड्या आहेत, एक काडी गेली, एक काडी राहिली. एक काडी राहिल्यानंतर हे काडी टाकली. आता राहिला काहीच नाही राहिला. काहीच नाही राहिलं याच्यासाठी एक चिन्ह घेतला म्हणून 0 1 नवीन 0 आला, म्हणजे 1 2 3 आणि मग इथं 0 1 2 3 हे झाला नैसर्गिक संख्या आणि हे पूर्ण संख्या. आता पूर्णांक संख्या म्हणजे काय हे होत आपण. हा ऋण आणि धन म्हणजे आपल्याला मानायचं आहे. हे 0
आणि इकडं धन 1 इकडं ऋण 1 असं मानायचं आपल्याला. म्हणून इथं आपण हे संख्या रेषा बघूत म्हणजे तुम्हाला कळेल तुम्हाला नेमकं कसं मानायचं आहे. ही एक संख्या रेषा आहे. ह्या संख्या रेषेमध्ये तुमच्या लक्षात येईल आता इथं हे इथं शून्य मान दिसतं ना, हे शून्य मानलं इथं. गणित हे सगळं मानायचं असतंय. आणि मग इकडं हे लाल चिमटे लावलेत मी आणि इथे पिवळा चिमटा आहे, इथे पिवळा चिमटा आहे. आणि या दिशेला हे लाल चिमटा लावला इथं आणि इकडं काळे चिमटे लावले. म्हणजे हे मानूत आपण धन आहे. आता हे 1 2 3 4 असं मोजलं आणि इकडं ऋण 1 ऋण 2 ऋण 3 ऋण 4 असं मोजलं. मग मी ह्याला 1 मानतो. आता धन 1 पिवळा चिमटा, धन 1 धन 2. इकडला ह्याच्या उलट इकडे काय हे शून्य ऋण 1 ऋण 2 असं मानतो मी. म्हणजे हे झालं पूर्णांक संख्या झाली. म्हणजे पिवळे चिमटे हे पूर्ण झाले. आता अपूर्णांक म्हणजे नेमकं काय बघत आपण. अपूर्णांक आणि पूर्णांक म्हणजे पिवळे चिमटे पूर्णांक झालं. आता अपूर्णांक म्हणजे काय बघत आपण. हा एक लिंबू आहे. याला मी 1 मानलेला आहे. मी 1 काही घेऊ शकतो. आता मी ह्याला कापतोय. याचे कापल्यानंतर 2 समान भाग घेतले मी. हे 2 भाग केले मी. म्हणून याला म्हणायचं अपूर्ण. हा झाला पूर्ण, हा झाला अपूर्ण. म्हणून किती भाग केले मी 2 भाग केले. पण एक महत्वाचा मुद्दा दोन्ही भाग समान असले पाहिजे. आता मी समजा ह्याला परत असं कापलं मी. हे परत ह्याचे 4 भाग होणार. ह्याचे 2 ह्याचे 2. म्हणजे पूर्णांक ज्यावेळेस गृहीत धरतो पूर्णांक गृहीत धरून भाग पाडायचे असतात. हे झालं अपूर्णांक. मग ह्याच पट्टीवर आपण पूर्णांक आणि अपूर्णांक काय बघूत आपण. आता मी काय करतो या पिवळ्या पट्टीला 1 धरतो मी चिमट्याला आणि एवढ्याच लांबीची बरोबर तेवढ्याच लांबीची पट्टी घ्यावी लागेल मला. कमी जास्त पट्टी घेऊन चालणार नाही. म्हणजे समजा ही पट्टी किती आहे बघूत आपण. हे इथून एवढं दोरा धरला नाही. एवढंच लांबी इकडे आहे. तसंच एवढीच लांबी इकडे घेतली. म्हणजे मी 1 ह्याला धरू शकतो, याला 1 धरू शकतो, याला 1 धरू शकतो. कोणत्याही लांबीला मी 1 धरू शकतो. म्हणून 1 म्हणून मी संख्या केली. आता मी परत महत्वाचा मुद्दा आहे, समान भाग पाडतो मी. ते झालं अपूर्णांक. म्हणजे इथून 0 1 2 3 4 5 6 7 8 होणार. मग एवढ्याला 1 धरला तर एवढा भाग 1 झाला. हा 1 समान भाग आहे. म्हणून 1 चे किती तुकडे पाडले 1 2 3 4. म्हणून हा अपूर्ण झाला, हा अपूर्ण झाला. इकडे सुद्धा तसंच आहे, अपूर्ण झाला. मग आता प्रश्न येतो हे पूर्णांक आणि हा अपूर्णांक. हे इथून धरलं तर हे पूर्ण होईल इकडं आणि इकडं पूर्ण होईल. हा एवढाच भाग झाला पूर्ण, हा पूर्ण झाला. मधला भाग अपूर्ण. पण इथून इकडे झाले पूर्ण आणि हे इकडं ऋण धरले तर हे झालं पूर्णांक. म्हणजे इकडचे पिवळे चिमटे आणि इकडचे लाल चिमटे किंवा हे मधले लाल चिमटे हे सगळे मिळून ह्याला म्हणायचं पूर्णांक संख्या. म्हणजे इथून मोजलात तर नैसर्गिक,
इथून मोजलात तर पूर्ण, आणि हे सुद्धा मोजलात तर हे झाले पूर्णांक, आणि मग ह्याच्यामध्ये छोटे टिंबे मिसळलात तर झालं अपूर्णांक. मग आता पुढचं पूर्णांक आणि अपूर्णांक म्हणजे परिमेय संख्या. पूर्णांक अधिक अपूर्णांक, पूर्णांक अधिक अपूर्णांक म्हणजे झाले परिमेय. आता प्रश्न येतो अपूर्णांक म्हणजे काय. हा एवढा भाग मी धरला 1, ह्याचे भाग पाडले समान 4, मग एवढ्या भागाला काय येणार मी 1/4. एवढ्या भागाला येणार 2/4. ह्या चिमट्यापर्यंत येणार 3/4, आणि ह्या पिवळ्या पट्टीपर्यंत येणार 4/4, आणि याच्या पुढच्या चिमट्यात येणार 5/4, याच्या पुढे येणार 6/4, 7/4, 8/4, आणि इकडच्या बाजूला येणार ऋण 1/4. या दिशेला इथं येणार 0/4, आणि इकडे येणार ऋण 1/4. म्हणजे इकडले ऋण आणि इकडले धन. याला म्हणायचं परिमेय संख्या. परिमेय संख्या हा मुद्दा कळला का बघा. परिमेय संख्या म्हणजे काय. आता पुढचा मुद्दा आहे अपरिमेय संख्या म्हणजे काय. अपरिमेय संख्या मोजताना हे बघा, हे 1 घेतलाय, इकडे सुद्धा 1 घेतलाय, आणि इकडे सुद्धा 1 घेतलाय. आता हे जे कर्ण आहे, हा कर्ण घेतला मी एवढा, आणि हेच कर्ण घेऊन असं इथं घेतला मी. इथं हा कर्ण इथपर्यंत आला, म्हणजे ही लांबी 1 आहे, आणि ही लांबी कर्णी 1 आहे. मग ही असा दोरा खाली घेतला मी तर इथं येणार, म्हणजे हे 1 सव्वा, हे 1.5, आणि बरोबर काय होणार आहे इथं मध्ये आलं बघा. इथं म्हणजे 1.25 पेक्षा जास्त आणि 1.5 पेक्षा कमी. म्हणून हा बिंदू पायथागोरसच्या सिद्धांतानं हा काढला जातो कर्ण. हा कसा काढला जातो बघा. अशी दोरी घेतली मी, हे झालं कर्ण. तर ह्याला म्हणतो पाया, ह्याला म्हणतो उंची. पाया वर्ग अधिक उंची वर्ग बरोबर कर्ण वर्ग, या सूत्राचा वापर करून ह्याची लांबी काढली जाते, आणि हे इथपर्यंत असे खाली घेतलात तर हे झालं अपरिमेय संख्या. धन्यवाद. परिमेय अपरिमेय संख्या कळल्यानंतर आपण पुढचा भाग पुढे पाहू.